पाकिस्तान आणि भारताच्या आतमध्ये हा जो काश्मीरचा भाग आहे, या भागाला भारत देश भारताचा भाग आहे असं क्लेम करतो आणि पाकिस्तानचा भाग आहे म्हणून क्लेम करतो। तसंच याला भारतीय लोक POK म्हणून ओळखतात, म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर, आणि त्याचबरोबर पाकिस्तानी लोक याला आझाद काश्मीर म्हणून ओळखतात। खरंच बघायला गेलं तर हा भाग कोणाच्या टेरिटरीमध्ये येतो, याचा इतिहास काय आहे आणि दोन्ही देशाच्या विभाजनामध्ये असं काय झालं की हा भाग फक्त वेगळा राहिलेला आहे, या व्हिडिओमध्ये तुम्हाला या संदर्भाची पूर्ण माहिती समजणार आहे। या व्हिडिओद्वारे जर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आलेले असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला पोकबद्दलची संपूर्ण माहिती कळेल। भारत देश हा 1947 मध्ये स्वतंत्र झाला। त्यावेळेस इंडिया इंडिपेंडेंट ॲक्ट हा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पास करण्यात आलेला होता। त्यानुसार 15 ऑगस्टला भारत स्वाधीन होणार होता आणि त्याच वेळेस ठरवण्यात आलं की पाकिस्तानला पण स्वातंत्र्य देण्यात यावं। आणि त्यावेळेस जर बघायला गेलं तर भारताचे तब्बल 565 वेगळे तुकडे होते। सरदार वल्लभभाई पटेल यांची यात मुख्य भूमिका होती। तसं बघायला गेलं तर त्यावेळेस जितके पण व्यक्ती होते त्यांचं सर्वांचं एक आपलंच महत्त्व आहे। पण या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल हे रियासत मंत्रालयाचे अध्यक्ष होते, त्याचबरोबर ते देशाचे गृहमंत्री सुद्धा होते आणि याच रियासत मंत्रालयाचे सचिव हे VP मेनन होते। पटेल आणि मेननने भेटून 565 वेगळ्या राज्यांना भारतामध्ये जोडण्याचं काम खूप छान पद्धतीने केलं। याबद्दल त्यांची जितकी प्रशंसा केली जाईल तितकी कमीच ठरेल। म्हणजे जर यांनी हे काम केलं नसतं तर आज भारताचे खूप सारे वेगळे तुकडे आपल्याला बघायला भेटले असते। पटेलजींनी खूप छान पद्धतीने याला मॅनेज केलं। डॉक्टर विकास दिव्यकीर्तीच्या वक्तव्यानुसार पटेलजी एका हातात गाजर आणि एका हातात काठी घेऊन निघत होते। पटेलजींनी प्रत्येक राजाला व्यवस्थित समजावून सांगितलं की आम्ही तुमच्याकडून फक्त 3च गोष्टी मागत आहेत, ज्या 3 गोष्टी आतापर्यंत इंग्रजांकडे होत्या। त्यातलं पहिलं म्हणजे डिफेन्स, दुसरं विदेशी संबंध आणि तिसरं म्हणजे संचार म्हणजे जर बघायला गेलं तर त्यामध्ये येतं नौसैनिक परिवहन, हवाई जहाज परिवहन, रेल्वे परिवहन आणि दूरसंचार परिवहन। ह्या गोष्टी संचारमध्ये येतात। पटेलजी म्हणायचे की ह्या 3 गोष्टीवरच आमचं नियंत्रण राहील, त्याच्या व्यतिरिक्त तुमचं राज्य जसं चालू आहे तसं चालू द्या, आम्हाला काहीही हरकत नाही। इंग्रजांनी प्रत्येक रियासतला 3 पर्याय दिलेले होते। त्यापैकी पहिला पर्याय म्हणजे तुम्ही भारतात सामील व्हा, दुसरा पर्याय पाकिस्तानमध्ये जा आणि तिसरा स्वाधीन म्हणून राहा, म्हणजे स्वतंत्र राष्ट्र बनून राहा। जर तुम्ही पाकिस्तानमध्ये जात असाल तर आम्हाला काहीही हरकत नाही, जर तुम्ही भारतात सामील होणार असाल तर पाकिस्तान ऑब्जेक्शन पण घेईल, वादही करेल, पण आम्ही याला मॅनेज करून घेईल। आणि जर तुम्ही स्वतंत्र राष्ट्र बनून राहणार असाल तर प्रॅक्टिकली तुम्ही असं करू शकता, परंतु टेक्निकली तुम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागेल, कारण की 2 विरोधी देशांच्या आतमध्ये तुम्ही व्यवस्थित तुमचा कारोबार सांभाळू शकणार नाहीत। असाच पर्याय हरी सिंगला देण्यात आला। हरी सिंग म्हणजे काश्मीरचे राजा। हरी सिंग यावेळेस कन्व्हिन्स झाले नाही। त्यावेळेस त्यांच्यासोबत अजून 2-3 लोक होते, त्यामुळे माउंट ब्रिटननी हा निर्णय घेतला की सकाळी जेव्हा ते दिल्लीला जाणार होते तेव्हा जात असताना हरी सिंगला एकदा भेटून जावं। कदाचित तोपर्यंत हरी सिंगनी आपला निर्णय बदललेला असावा। असं ठरवल्यानुसार ब्रिटन सकाळी पुन्हा एकदा हरी सिंगच्या महलात गेले। हरी सिंगची एक वेगळीच अदा होती, जेव्हा त्यांना कोणाला भेटायची इच्छा नसायची तेव्हा ते चिठ्ठीवर एक संदेश लिहून त्या व्यक्तीसमोर पाठवायचे आणि त्या चिठ्ठीत लिहिलेलं असायचं की माझ्या पोटात खूप दुखत आहे, त्यामुळे मी तुम्हाला भेटू शकणार नाही। यावेळेस माउंट ब्रिटन सोबत पण हरी सिंगने असंच केलं। त्यांनी त्यांच्या सैनिकाजवळ एक चिठ्ठीवर संदेश लिहून पाठवला। तो संदेश जेव्हा माउंट ब्रिटनने वाचला त्यावर असं लिहिलेलं होतं की माझ्या पोटात आता दुखत आहे, मी तुम्हाला भेटू शकणार नाही। त्यांना काय माहिती होतं की हे त्यांचं पोटाचं दुखणं उद्या चालून त्यांच्या डोक्याचं दुखणं बनणार आहे। आणि ही गोष्ट होती त्यावेळेसची जेव्हा अवघ्या 2 महिन्यानंतर भारत स्वाधीन होणार होता आणि हरी सिंग तेव्हा सुद्धा या गोष्टीला टाळाटाळ करत। त्यावेळेस काश्मीरमध्ये दुसरा पण एक खास फिनोमेना चालू होता। हरी सिंग हे एक हिंदू होते आणि त्यांची जनता जास्तीत जास्त मुस्लिम होती। तुम्ही जर त्यावेळेसचा काश्मीर बघितला ज्यामध्ये POK पण असेल तर साधारण ते 70% पेक्षा जास्त लोकसंख्या तिथली ही
मुस्लिम कम्युनिटीची होती आणि याचमुळे कदाचित मोहम्मद अली जिन्ना मानून चालत होते की काश्मीर तर आम्हालाच भेटेल, कारण की जास्तीत जास्त लोकसंख्या मुस्लिमांची होती म्हणून. पण हिंदू असो का मुसलमान, भारत देशाला या गोष्टीने काहीच फरक पडत नव्हता, कारण की भारत देश हा पहिल्यापासूनच धर्मनिरपेक्ष राष्ट्र होता. यामध्ये कोणी पण येऊ शकत होतं, फरक पडत नव्हता की तो हिंदू आहे का मुसलमान. त्यावेळेस काश्मीरमध्ये एक व्यक्ती होते ज्यांचं नाव शेख अब्दुल्ला होतं. त्यांचा मुलगा म्हणजे फारुख अब्दुल्ला आणि फारुख अब्दुल्लांचा मुलगा म्हणजे उमर अब्दुल्ला. शेख अब्दुल्ला हे अलीगढ मुस्लिम विश्वविद्यालयातून उच्च शिक्षण प्राप्त करून काश्मीरला गेलेले होते. त्यावेळेस जर बघायला गेलं तर अब्दुल्ला यांचं काही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नव्हतं. एवढा सुशिक्षित व्यक्ती पुन्हा जेव्हा आपल्या जम्मू काश्मीरमध्ये जातो तेव्हा त्याच्या शिक्षणावर आधारित त्याला उच्च नोकरी भेटायला हवी होती, परंतु तसं झालं नाही. कारण की त्यावेळेसची अशी मान्यता होती की जो हा हरिसिंग राजा होता, हा राजा मुसलमानांना उच्च पदावर नोकरी देण्यापासून टाळत होता आणि उच्च पदावर तो फक्त हिंदूंनाच प्लेस करत होता. त्याचमुळे शेख अब्दुल्ला नाराज झाले. ते उच्च शिक्षित होते, बोलायला त्यांना चांगल्या पद्धतीने जमायचं, आपला पक्ष मांडणं हे त्यांना खूप छान पद्धतीने जमायचं. म्हणूनच त्यांनी काश्मीर व्हॅलीमध्ये एक आंदोलन सुरू केलं, ज्या आंदोलनाचं नाव होतं काश्मीर छोडो आणि हे आंदोलन होतं हरिसिंग या राजाच्या अगेन्स्टमध्ये. गोष्ट नीट समजून घ्या, त्यावेळेस आपल्या भारतामध्ये भारत छोडो आंदोलन चालू होतं जे इंग्रजांच्या अगेन्स्टमध्ये होतं आणि त्याच वेळेस काश्मीरमध्ये काश्मीर छोडो हे आंदोलन चालू होतं आणि ते राजाच्या अगेन्स्टमध्ये होते. शेख अब्दुल्ला हे इतके चांगले वक्ता होते, त्याचमुळे कदाचित हळूहळू लोक त्यांना जुळायला लागले आणि काश्मीर व्हॅलीमध्ये हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणावर सुरू झालं. तिथले लोक पण त्यांना एक नेत्याच्या रूपात, एक लीडरच्या रूपात स्वीकार करायला लागले होते. त्यांचा फक्त एकच स्टँड होता, हा राजा इथून निघाला पाहिजे आणि इथे लोकतंत्र यायला पाहिजे. इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, शेख अब्दुल्ला हे समाजवादी होते, सेक्युलर होते, धर्मनिरपेक्ष होते. इव्हन एवढंच काय तर ते त्यावेळेस मुस्लिम लीगच्या अपोजमध्ये होते. ते मुस्लिम होते म्हणून मोहम्मद अली जिन्नानी मुस्लिम लीगच्या वतीने त्यांच्या समोर एक प्रस्ताव पाठवला की तुम्ही पाकिस्तानमध्ये सामील व्हा. परंतु शेख अब्दुल्ला मुस्लिम लीगला बोलायला सुद्धा तयार नव्हते, कारण की त्यांचं स्टँड फक्त एवढंच होतं की काश्मीरमधून राजा निघायला पाहिजे आणि इथे लोकतंत्र यायला पाहिजे आणि जर ते मुस्लिम लीगशी मिळतील तर इथे सुद्धा हिंदू मुसलमान वाटल्या जातील आणि हे त्यांना करायचं नव्हतं. म्हणूनच मुस्लिम लीगला भेटणं सुद्धा टाळत होते आणि हा स्टँड त्यांचा असाच होता. तेव्हा पण जेव्हा राजानी यांच्या प्रोटेस्टला वैतागून शेख अब्दुल्ला यांना जेलमध्ये बंदी बनवलेलं होतं, त्यांच्या काश्मीर बद्दलच्या लोकतंत्राबद्दलच्या या लढाईसाठी खरंच सॅल्यूट आहे. असंच करत असताना भारत स्वाधीन व्हायची वेळ आली, परंतु तोपर्यंत जुनेगड, हैदराबाद आणि काश्मीरचा निर्णय झालेला नव्हता. जुनेगड आणि हैदराबादची एक अनोखीच स्टोरी आहे. हैदराबाद बद्दल तुम्ही भरपूर वेळेस ऐकलेला असेल रजा काळ हा शब्द, तर तो हैदराबादच्या या स्टोरीशी बिलॉंग करतो. कधीतरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी या दोन्ही राज्यांबद्दलचे इन्फॉर्मेशन अशीच तुम्हाला सांगेल. आता आपण वळूया आपल्या काश्मीर या विषयावर. 15 ऑगस्ट 1947 मध्ये झालं असं की हरिसिंगने अजूनही भारताचा विलयाचा प्रस्ताव मंजूर केलेला नव्हता. नाही त्यांनी पाकिस्तान सोबत विलयपत्रावर साईन केलेली होती, कारण की हरिसिंगच्या डोक्यात एक वेगळीच गोष्ट होती. जसं की तो जर भारताशी विलय करत असेल तर भारत हा एक लोकतंत्र देश आहे, तो लोकशाहीवर चालेल आणि असं झाल्याने त्यांची सत्ता काहीच कामाची नाही. आणि पाकिस्तानमध्ये जर जुळायला गेलं तर पाकिस्तान हा एक मुस्लिम राष्ट्र आहे आणि त्या मुस्लिम राष्ट्रामध्ये एका हिंदू राजाचं काहीच चालणार नाही, म्हणून ते पाकिस्तानाशीही जुळत नव्हते. आणि त्याच काळात पाकिस्तानने एक अशी मोठी चूक केली जी कोणीच विचार सुद्धा केली नव्हती. Thousands of Pak Army regulars and tribal Islamist militia invaded Jammu and Kashmir, unleashing murders, rapes, loot and arson. आणि कदाचित याच चुकीमुळे काश्मीर हा भारताशी जुळला गेला. 20 ऑक्टोबर 1947च्या या घटनेचा उल्लेख खूप साऱ्या न्यूज चॅनल आणि खूप साऱ्या पुस्तकात करण्यात आलेला आहे. या सगळ्या पुस्तकांचा रेफरन्स घेऊन मी तुम्हाला हा प्रसंग तुमच्या समोर सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करतो. मोहम्मद अली जिन्ना यांनी असा विचार केला की आता काश्मीरमध्ये सेनाद्वारे काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी. लोक विद्रोह करतील आणि पाकिस्तानशी हा भाग जुळला जाईल.
त्या काळापासूनच काश्मीर हा पाकिस्तानी लोकांसाठी एक स्वप्न म्हणून आहे. ते कधीही याच गोष्टीचा विचार करतात की आम्हाला काश्मीर भेटायला पाहिजे, आणि तसंच झालं. या सेनेचं नेतृत्व करण्याची जिम्मेदारी जिन्ना यांनी अकबर खान यांच्यावर सोपवली होती. अकबर खान यांनी वजिरिस्तान मधल्या ट्रायबल्स मुस्लिम लोकांची एक सेना बनवली. त्या सेनेला आझाद मुस्लिम सेना म्हणून ओळखल्या जाऊ लागलं. त्या सेनामध्ये पाकिस्तानी जवान पण सामील होते, तेही नॉर्मल वेशभूषेमध्ये. हे मी माझ्या मनाने बोलत नाहीये, तर पाकिस्ताननी स्वतः युएनच्या समोर व्यक्त केलेली आहे, आणि हाच प्रसंग या गोष्टीचा पुरावा आहे की हे गोष्ट सत्य आहे म्हणून. आणि 20 ऑक्टोबरला सुमारे 20,000 लोकांसोबत आझाद काश्मीर सेना ही वजिरिस्तान, जो पाकिस्तानचा एक भाग आहे, तिथून श्रीनगरकडे खूप साऱ्या ट्रक मध्ये बसून निघाली. ही खबर जेव्हा हरी सिंगला मिळाली तेव्हा हरी सिंग हा त्यांच्या सेनेवर खूप जास्त विश्वास ठेवत होता. त्यावेळेस हरी सिंगचे ब्रिगेडियर होते राजेंद्र सिंग. राजेंद्र सिंगने हरी सिंगला म्हणाले, हुजूर एक बात का ध्यान रखिए, आपकी सेना में से 50% से ज्यादा लोग मुस्लिम हैं. अगर ऐसा हुआ कि पाकिस्तानी सेना ने उन्हें भरोसा दिलाया कि हम यहाँ पर मुस्लिम राष्ट्र बनाने के लिए आए हैं, इससे तुम्हें ही फायदा है, तुम्हारा ही ओहदा बढ़ेगा, तुम्हें ही फायदा होगा. तो ये खतरा है कि हमारी सेना उनके पक्ष में ना चली जाए. वैसे देखा जाए तो अपनी सेना आपका बहुत सम्मान करती है, लेकिन उन्हें भी लालूच देकर फुसलाया जा सकता है, क्योंकि सेना बहुत गरीब है और ऐसे ऑफर को वो ठुकरा नहीं सकते. परंतु हरी सिंगला असं वाटत होतं की असं काही होणार नाही. ते म्हणाले, मी स्वतः रणांगणात उतरतो. पण त्याच वेळेस राजेंद्र सिंग यांनी महाराजांना थांबवलं आणि सांगितलं की तुम्ही नका येऊ, आम्हीच जातो. पलीकडे ती सेना मुझफ्फराबाद पर्यंत पोहोचलेली होती, जी आता सध्या POK ची राजधानी आहे, जी श्रीनगर पासून साधारणतः 150 किलोमीटर दूर आहे. आणि दुसऱ्या दिवशी हे सैन्य उरी पर्यंत पोहोचणार होतं. उरी म्हणजे श्रीनगर पासून साधारणतः 100 किलोमीटर अंतरावर आहे. ही गोष्ट आहे 23 ऑक्टोबरची. आणि त्यानंतर राजाचा पण हा कॉन्फिडन्स कुठे ना कुठेतरी कमकुवत पडलेला होता, कारण की त्यांच्या सेनापैकी मोठा भाग हा पाकिस्तानी सेनाला जाऊन मिळालेला होता, ज्याची कल्पना राजन सिंग यांनी राजाला पूर्वीच दिलेली होती. सेना खूप जवळ आलेली होती, म्हणून राजन सिंग यांनी राजाला सांगितलं की आम्ही इथला भाग सांभाळतो, तुम्ही आता लवकरात लवकर जम्मूला निघून जा. राजाने तेवढ्याच वेळात दिल्लीला फोन लावला आणि सांगितलं की आम्हाला वाचवा. तातडीने VP मेनन हे दिल्लीतून श्रीनगरसाठी रवाना झाले. त्या काळात दिल्लीपासून काश्मीरमध्ये जाण्याचा मार्ग हा म्हणजे फक्त हवाई मार्गच होता, कारण की कुठल्याही ट्रेन किंवा रोडची सुविधा त्यावेळेस उपलब्ध नव्हती. मेनननी राजाला जाऊन विचारलं की तुम्हाला काय पाहिजे. राजाने असं सांगितलं की मी आता अडचणीत अडकलेलो आहे, मला याच्यापासून वाचवा. आणि तिथे होत असलेली वास्तविक स्थिती राजाने मेननना सांगितली. तर मेनननी त्यांना हे उत्तर दिलं की मी या संदर्भात दिल्लीत बोलतो. असं म्हणून मेनन लगेच दिल्लीकडे रवाना झाले. दिल्लीत आल्यानंतर त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, माउंट ब्रेटन आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासोबत एक चर्चा केली आणि राजाबद्दलची सर्व कहाणी मीटिंग मध्ये सांगितली. त्यावेळेस नेहरूजी आणि पटेल मदत करायला लगेच तयार झाले, परंतु माउंट ब्रेटननी इथे असा स्टँड घेतला की अजूनही काश्मीर हा आपल्या देशाचा भाग बनलेला नाही, आणि जर आपण सेनाद्वारे त्यांना मदत पुरवली तर याचा अर्थ असा होईल आपण आंतरराष्ट्रीय वादात इन्व्हॉल्व होत आहे. म्हणजे काश्मीर हा अजूनही भारताचा भाग नाही, तो एक स्वतंत्र राष्ट्र आहे आणि आपण दुसऱ्या देशाला मदत करत आहे याचा असा अर्थ पकडला जाईल. म्हणूनच त्या वादात आपण आता इन्व्हॉल्व होणे योग्य नाही. पण त्या व्यतिरिक्त जर काश्मीर हा आपल्या भारताचा भाग असला असता तर आपण त्याची मदत नक्कीच करू शकलो असतो. ह्या चर्चेनंतर मेनन लगेच राजाकडे गेले. त्यावेळेस त्यांनी त्यांच्या प्रधानमंत्रींसोबत हा विषय डिस्कस केला. त्यावेळेसचे त्यांचे प्रधानमंत्री होते मेहरचंद महाजन, जे नंतर आपल्या भारत देशाचे सुप्रीम कोर्टचे जस्टिस बनले. मेनन आणि महाजन हे दोघेही जातात राजाकडे. राजाला हा प्रसंग समजावून सांगितला. तेव्हा कुठे जाऊन राजा एक्सेशन साठी तयार झाला. ती वेळ नीट समजून घ्या. पाकिस्तानी सैन्य हे उरी पर्यंत पोहोचलेलं आहे. त्या ठिकाणी राजन सिंग कडे एकच पर्याय होता. उरीमध्ये एक पूलद्वारे एकमेव रस्ता होता जो श्रीनगरशी जोडलेला होता. राजन सिंगने पाकिस्तानी सेना तिथपर्यंत पोहोचण्याच्या आधीच तो पूल उद्ध्वस्त करून टाकला. म्हणजे आता तो पूल नसल्या कारणाने
सेना तो रस्ता क्रॉस करू शकत नव्हती आणि राजन सिंगची सेना सुद्धा पलीकडे त्यांच्याकडे जाऊ शकत नव्हती. ह्या पूल तुटल्यामुळे 2 दिवसाचा वेळ मिळाला. 2 दिवस पाकिस्तानी सेना तिथेच विचार करत उभी होती की आता हा रस्ता क्रॉस कसा करावा, कारण की त्यांच्याकडे त्या पुला व्यतिरिक्त दुसरा कुठलाच ऑप्शन नव्हता. आणि ही गोष्ट खूप चांगली झाली की राजाला आणि भारताला 2 दिवसाचा वेळ मिळाला. जर कदाचित हा प्रसंग घडला नसता तर आज या चर्चेवर डिस्कस करतच नसलेलो असतो, कारण की पाकिस्तानकडेच काश्मीर चालल्या गेला असता. याच टाइमला ब्रिगेडियर राजन सिंग हे वीरगतीला प्राप्त झाले. ही जी पाकिस्तानी सेना होती ही एवढी निर्दयी सेना होती, म्हणजे निर्दयी हा शब्द पण त्यांच्यासाठी खूप छोटा वाटेल. खूप विचित्र मेंटॅलिटी घेऊन हे पुढे चालत होते. खरं तर त्यांना मुस्लिम शासन राबवण्यासाठी पाठवण्यात आलेलं होतं, परंतु जसं त्यांनी उरी क्रॉस केलं त्यानंतर त्यांच्यातला हिंसक प्राणी बाहेर निघाला. 25 ऑक्टोबरला ते पोहोचले बारामुला या जागेवर. बारामुलाची ही घटना खूप साऱ्या पुस्तकात नोंद आहे, त्याचबरोबर टीव्ही चॅनलवर पण झालेली होती. उसमें जितनी यंग लेडीज थी उनको उठाना शुरू कर दिया, पकड़ना शुरू कर दिया. जब पकड़ना शुरू किया उन्होंने तो चीज का हाड़ा मच गया. उसने करने साथ में दरिया था, ये जो किशन गंगा पूरी दरिया ये गुजरता है वहां से, इसमें छलांगे लगाई औरतों ने. In Baramulla, the mercenaries didn't spare even hospitals and many nurses were raped and murdered. म्हणजे ते एवढ्या अराजक प्रवृत्तीचे होऊन गेलेले होते की त्यांनी तिथल्या हजारो महिलांवर सामूहिक बलात्कार केले, त्यांच्या हत्या केल्या. जे हिंदू आणि ईसाई धर्माच्या महिला होत्या त्यांच्यासोबत तर त्यांनी हे केलंच, परंतु त्याचबरोबर मुस्लिम महिलांवर पण बलात्कार करून त्यांच्या हत्या केल्या. ही घटना अजूनही बारामुला येथील लोकांना आठवते आणि अजूनही या गोष्टीमुळे तेथील लोकांच्या अंगावर शहारे उभे राहतात. असं म्हणलं जातं की तिथल्या लोकसंख्येपैकी फक्त निम्मा हिस्साच उरला होता, एवढा त्यांनी विद्रोह तिथं माजवलेला होता. तिथल्या हॉस्पिटलमध्ये, तिथल्या शाळेमध्ये जाऊन ते महिलांवर रेप अटेम्प्ट करत होते. बारामुलापासून श्रीनगरचे अंतर साधारण ते 50 किलोमीटर एवढेच होते. 26 ऑक्टोबर पर्यंत ही सेना श्रीनगर येथे पोहोचली आणि तिथे जाऊन श्रीनगरला चारी बाजूनी घेरून घेतलं. लक्षात घ्या, अजूनही काश्मीर हा भारताचा भाग बनलेला नव्हता. मेनन त्यावेळेस श्रीनगरमध्ये थांबलेले होते तिथे काय चालू आहे हे बघण्यासाठी. 25 ऑक्टोबरला मेननलाही तिथून निघावं लागलं आणि राजा जेव्हा गेला होता तेव्हा जाताना त्यांनी त्याच्या सगळ्या गाड्या घेऊन गेलेल्या होता. तिथे फक्त मेनन आणि महाजन हे दोघेच उरलेले होते आणि राजाची एक खटारा कार तिथे होती. त्याच कारमध्ये कसे बसे हे दोघे एअरपोर्ट पर्यंत पोहोचले. भारतात माउंट ब्रेटन अडलेले होते की एक्सेशन शिवाय आम्ही काहीच मदत करू शकत नाही. शेवटीला मेनन आणि महाजन दिल्लीमध्ये पोहोचून इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशनचे डॉक्युमेंट घेऊन राजाकडे निघाले. त्यांना नीट समजावून सांगितलं की या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी तुमच्याकडे फक्त एकच मार्ग आहे, या विलयपत्रावर सही करा. पाकिस्तानी सेना ही श्रीनगरमध्ये पोहोचलेली आहे. आजची शेवटची रात्र आहे, म्हणजे 26 तारखेला. उद्या सकाळी ती सेना इथे ही तबाही करणार आहे. यावेळेस राजाने या दोघांचे म्हणणे ऐकून विलयपत्रावर सही केली आणि जेव्हा त्यांनी सही केली तेव्हा हे दोघे तातडीने निघून दिल्लीत पोहोचले. त्यावेळेसची राजाची एक प्रसिद्ध कहाणी आहे. राजाने विश्रामगृहात जाऊन झोपण्यापूर्वी त्याच्या सैनिकाला त्याची पिस्तूल दिली आणि असं सांगितलं की उद्या सकाळी जर भारतीय सेना इथे आली नाही असा जर मेसेज तुला मिळाला तर मला उठवू नकोस, मला गोळी मारून टाक, कारण की सेना आली नाही तर मला झोपेतून उठायची इच्छा नाही, त्यापेक्षा मी मेलेलो बरा. आता जे लोक काश्मीरच्या आझादीला समर्थन देतात त्यांच्या म्हणण्यानुसार राजाने त्यावेळेस कंडिशन बेसवर विलयपत्रावर सही केलेली होती. तुम्ही जर त्या विलयपत्राची कॉपी जर बघितली तर तुम्हालाही असंच जाणवेल, खरंच राजाने कंडिशन बेसवर सही केली होती. म्हणजे यात फक्त 3 गोष्टी भारताला देण्याचे नमूद करण्यात आलेले आहे: डिफेन्स, इंटरनॅशनल अफेअर्स आणि संचार. आणि हे विलयपत्र बघितल्यानंतर अजून एक गोष्ट जाणवते की राजांनी असं कन्फर्म केलेलं होतं की यानंतर सुद्धा माझं राज्य जशाच्या तसं राहील. यात जर फॅक्ट बघायला गेला तर हे विलयपत्र भारत देशात 565 लोकांनी सेम बनवलेलं आहे. म्हणजे एकच विलयपत्र टाईप झालेलं होतं, त्याच विलयपत्राच्या कॉपीज सगळ्या राजांकडून सही करून घेण्यात आलेल्या आहेत.
त्या विलयपत्रामध्ये तुम्ही जर नीट बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की वर फक्त नाव टाकायची जागा होती, खाली सही करायची जागा होती आणि त्याच्या बाजूला तारीख लिहायची जागा होती। म्हणजे मधलं जे मॅटर आहे ते सगळ्यांसाठी सेम होतं आणि याच पत्रावर हरिसिंगनं सुद्धा हस्ताक्षर केलेले आहेत। 26 ऑक्टोबरला जेव्हा विनयपत्र घेऊन भारतात पोहोचण्यात आलं त्या रात्री तातडीने एक मीटिंग झाली, ज्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू आणि माउंट बेटन होते। पटेल आणि नेहरूजींचं म्हणणं होतं की आता आपण काश्मीरला वाचवायला हवं। तुमच्या म्हणण्यानुसार विलयपत्रावर पण राजाने सही केलेली आहे। यामध्ये एक फॅक्ट असा की विलयपत्र तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा ब्रिटन त्याच्यावर सही करतील। म्हणजे आता माउंट बेटनने सही केल्याशिवाय ते विलयपत्र पूर्ण झालेलं नव्हतं। माउंट बेटनचं म्हणणं होतं की आपल्याकडे आता जे रिसोर्सेस आहेत त्यानुसार आता सैन्य हस्तक्षेप योग्य राहणार नाही। यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विनम्रतेची भूमिका घेतली, परंतु त्या उलट सरदार वल्लभभाई पटेल हे थोडे ॲग्रेसिव्ह झाले आणि म्हणाले का ठीक नाही राहणार, त्यांनी तर आता विलयपत्रावर सही पण केलेली आहे आणि आता जर आपण काश्मीरची मदत करत नसेल तर उद्या काश्मीर राहणार नाही आणि राहिला प्रश्न रिसोर्सेसचा हे आपण नंतर बघून घेऊ। 4 दिवस आपण भुके राहिलो तरी चालेल, पण त्यांना वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे। हे ऐकून ब्रिटन लगेच तयार झाले। त्यांनी 27 तारखेला या विलयपत्रावर सही केली। फरक लक्षात घ्या, राजाने 26 तारखेला संध्याकाळी सही केलेली होती म्हणून 26 तारीख तिथं मेन्शन आहे आणि 12च्या नंतर दुसरा दिवस सुरू होतो म्हणून ब्रिटनने जी सही केली, जी रात्री केली होती, त्यामुळे तिथे 27 तारीख आहे। ब्रिटनने त्यानंतर सेनापतींना लगेच बोलवून घेतलं आणि तातडीने काश्मीरमध्ये जाण्यास सांगितलं। पहाटे पहाटे भारतीय सेना दिल्लीच्या एअरपोर्टवरून श्रीनगरकडे निघाली आणि त्याच वेळेस नेहरूच्या दबावात येऊन राजाने शेख अब्दुल्ला यांना जेलमधून मुक्त केलेलं होतं। ही गोष्ट जून मधली आहे आणि इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की भारतीय सेना जेव्हा एअरपोर्टवर उतरली तेव्हा त्या सेनेचं स्वागत करण्यासाठी शेख अब्दुल्लाच होते। शेख अब्दुल्ला यांनी भारतीय सेनेला तिथे उतरवलं, त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन केलं आणि शेवटपर्यंत शेख अब्दुल्ला आपल्या भारतीय सेना सोबतच होते। शेख अब्दुल्ला हे कुठल्याही कंडिशनमध्ये त्या पाकिस्तानी सेनाच्या समर्थनमध्ये नव्हते। मुद्दा हाच होता की जर कुठल्या देशाशी मिळायचं असेल तर ते फक्त आणि फक्त भारत देशाशीच जुळणार आणि तेही लोकतंत्राच्याच अटीवर। राजेशाही नको, नॅशनल कॉन्फरन्स पार्टीची स्थापना पण शेख अब्दुल्ला यांनीच केली होती आणि त्याच काळात। आणि अशा पद्धतीने जसं की पिक्चरमध्ये होत असतं तशा पद्धतीने भारतीय सेना वेळेतच तिथे पोहोचून पाकिस्तानी सेनाला तिथून बाहेर काढलं। आणि जेव्हा भारतीय सेनेचं यामध्ये इन्व्हॉल्युशन सुरू झालं हे मोहम्मद अली जिन्ना यांना बघवलं गेलं नाही, म्हणून त्यांनी पाकिस्तानी सेना पण तिथे इन्व्हॉल्व झाली पाहिजे यासाठी पाकिस्तानी ब्रिटिश कमांडर जनरल ग्रेसी यांना लिखित ॲप्लिकेशन केलं आणि या दस्तावेजाला ग्रेसी यांनी धुडकावून लावत जिन्नाला असं सांगितलं की जोपर्यंत आमचे सुप्रीम कमांडर आम्हाला आदेश देणार नाही तोपर्यंत आम्ही या युद्धात इन्व्हॉल्व होऊ शकणार नाही। इथे एक गोष्ट समजून घ्या की भारत आणि पाकिस्तान जेव्हा स्वतंत्र झाला होता तेव्हा इंग्रजांनी दोन्ही देशाला एक कमांडर दिले होते, जसे की भारताला माउंट बेटन आणि पाकिस्तानला जनरल ग्रेसी आणि यांचे सुप्रीम कमांडर एकच होते ज्यांचं नाव होतं ओकेन। म्हणजे एकंदरीत समजून घ्या की असं करण्यामागचं उद्देश एवढंच होतं की हे जे दोन देश आता जे बनलेले आहेत या दोन्ही देशांनी आपापसातच जास्त वाद करू नये यासाठी ही सिस्टीम बनवण्यात आलेली होती आणि जर बघायला गेलं तर ही सिस्टीम खरंच योग्य होती, त्याचमुळे खूप सारे युद्ध टळले। ग्रेसींनी जिन्ना यांना हे सांगितलं की आम्ही काश्मीरच्या युद्धात सामील होऊ शकत नाही। याचं कारण असं आहे की तिथल्या राजा म्हणजे हरिसिंग यांनी भारतासोबत विलयपत्रावर सही केलेली आहे, म्हणजे काश्मीर आता भारताचा भाग आहे आणि भारत देशामध्ये पण आमचीच सेना आहे जी ब्रिटनद्वारे सांभाळल्या जात आहे आणि इथे पण आमचीच सेना आहे जी माझ्याद्वारे सांभाळल्या जात आहे। तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये आम्ही आमचेच रिसोर्सेस का खराब करून घेऊ? जिन्नाने खूप प्रयत्न केला पण ते यात अयशस्वी ठरले, म्हणून त्यांनी एक दुसरा मार्ग काढला। त्यांनी माउंट बेटनला लाहोरमध्ये बोलवलं, म्हणजे पाकिस्तानची राजधानी। त्यांनी असं सांगितलं की काश्मीर या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ब्रिटन आणि नेहरूजी तुम्ही आम्हाला भेटायला या। यावर
सरदार वल्लभभाई पटेल चिडले आणि म्हणाले, आपण का जायला पाहिजे? खरं जर बघायला गेलं तर युद्धाची सुरुवात त्यांनी केली आणि बोलवत पण तेच आहेत. खरं बघायला गेलं तर आपण बोलायलाच का पाहिजे? आणि जर त्यांचं बोलणं खरंच महत्त्वाचं असेल तर त्यांनी इथं यायला पाहिजे, आपण तिथं जायची गरज नाही. पण त्यावर नेहरूजी म्हणत होते की जर तिथे गेल्याने मुद्दा शांत होत असेल तर जायला काय हरकत आहे. असंच करत असताना मग एक निर्णय घेण्यात आला. माउंट ब्रेटन गेले लाहोरमध्ये जिन्नासोबत चर्चा करायला. तेव्हा जिन्ना हे ब्रिटनला म्हणाले की आम्ही या विलयाला मान्य करत नाही. ब्रिटन त्यांना म्हणाले की राजा हरिसिंगनी त्या विलयपत्रावर सही केलेली आहे, मी स्वतः त्या विलयपत्रावर सही केलेली आहे, तुम्ही मान्य करा किंवा नका करू याच्यानी काही फायदा होणार नाही. तेव्हा जिन्ना ब्रिटनला म्हणाले की जसं जुनेगडमध्ये लोकांचं मत तुम्ही घेतलं होतं आणि त्यानंतर तुम्ही त्याला भारतात सामील केलं, तसंच इथं पण करायला पाहिजे. इथं पण तुम्ही लोकांचं मत घ्या आणि त्याच्यानंतरच काश्मीरला भारतात सामील करा. त्यावर ब्रिटन जिन्ना म्हणाले की आम्ही या विषयावर विचार करत आहे. एक गोष्ट समजून घ्या, माउंट ब्रेटननी जेव्हा विलयपत्रावर सही करत होते तेव्हा ते असे बोलले होते की तुम्ही इथली व्यवस्था शांत झाली तेव्हा लोकांचं मत नक्की घ्या. हे त्यांनी आदेश दिला नव्हता, तर त्यांनी जस्ट एक सजेशन दिलेलं होतं. ही चर्चा पाकिस्तानमध्ये 1 नोव्हेंबरला चालू होती. त्याच वेळेस 2 नोव्हेंबरला नेहरूजींनी भारतात एक भाषण दिलं. Our pledge to the people of Kashmir, if you like the people of this world, that this matter could be affirmed or cancelled by the people of Kashmir according to their wishes. We do not wish to win people against their will with the help of armed force, and if the people want to part company with us, they may go their own way and we shall go ours. We want no forced marriages, no forced unions. त्या भाषणाद्वारे नेहरूजी हे म्हणाले की जेव्हा काश्मीरमध्ये शांती व्यवस्था कायम होईल तेव्हा आम्ही काश्मीरमधल्या लोकांचे मत विचारण्यासाठी प्लेबिसाइड करू आणि जनतेच्या निर्णयावरच आम्ही ठरवू. इथे खरं जर बघायला गेलं तर भारताचा प्रामाणिकपणा आणि विनम्रता बघायला भेटते. पण खरं जर बघायला गेलं तर हा या मुद्द्याचा टर्निंग पॉइंट ठरला आणि याचमुळे कदाचित गोष्टी आपल्या हातातून सुटत गेल्या. हे युद्ध साधारणतः 1.25 वर्ष चालले, म्हणजे 31 डिसेंबर 1947 पर्यंत. आणि 47 नंतर भारत देश हा UN मध्ये पोहोचला. तिथे जाऊन चॅप्टर 6च्या अंतर्गत एक कंप्लेंट दाखल करण्यात आली. समजून घ्या, चॅप्टर 6च्या अंतर्गत UN मध्ये जी पण कंप्लेंट दाखल केले जाते त्याच्यावर जे निर्णय होतात ते फक्त एक सजेशन असतात. त्याला मान्य करणं किंवा न मान्य करणं हे त्या पर्टिक्युलर देशाच्या हातात असतं. म्हणजे ते फक्त सजेशन देऊ शकतात, आदेश नाही. त्याचमुळे युनायटेड नेशन आणि सिक्युरिटी काउन्सिलमध्ये एक मीटिंग झाली आणि या मीटिंगमध्ये अमेरिकेनं आणि इंग्लंडने भारताच्या विरुद्ध भूमिका घेतली. त्यानंतर 21 एप्रिल 1948 मध्ये त्यांच्याकडून रिझोल्युशन आलं. या रिझोल्युशनमध्ये म्हणजे संकल्पामध्ये काय होतं हे समजून घेणं तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे. हे डॉक्युमेंट पूर्णपणे 1 पेजचं आहे, पण आपण याला शॉर्टमध्ये समजून घेऊया. याच्यामध्ये 3 विभाग आहेत. पहिला विभाग म्हणजे सीज फायर, दुसरा युद्धविराम आणि तिसरा इतर. पहिला पॉइंट तेव्हा अप्लाय होईल जेव्हा दोन्ही देश याला स्वीकार करेल. स्वीकार केल्यानंतर ज्या ठिकाणी युद्धाची स्थगिती झालेली आहे त्याला तात्कालीन नियमरेषेने बांधू आणि त्यानंतर पुढे विचार करू की काय करायला पाहिजे. हे पूर्ण झाले 31 डिसेंबर 1948 रोजी. तेव्हा भारताचे साधारणतः 1100 जवान शहीद झाले होते आणि पाकिस्तानचे साधारणतः 4000 सैनिक मारले गेले होते. आणि ज्या ठिकाणी ही स्थगिती झाली त्याला आज आपण LOC म्हणून ओळखतो, लाईन ऑफ कंट्रोल. आता येऊया दुसऱ्या मुद्द्याकडे. हा मुद्दा थोडा वादग्रस्त आहे आणि हा भारताच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने चांगला आहे. जिन्ना यांनी ब्रिटन समोर कबूल केलं होतं की काश्मीरमध्ये विद्रोह माजवणारी ही पाकिस्तानी सेनाच आहे. त्याचमुळे कदाचित UN समोर पण पाकिस्तानला हे मान्य करावं लागलं की ती पाकिस्तानी सेनाच होती. आणि त्याचमुळे असं सांगण्यात आलं की जी काश्मीरमध्ये पाकिस्तानी सेना आहे त्यांना पहिले पाकिस्तानमध्ये बोलवण्यात यावं. आणि त्याचबरोबर काश्मीरमधले जे लोक पाकिस्तानी सेनाला सपोर्ट करत होते त्यांनाही वापस बोलवण्याची व्यवस्था पाकिस्तानला करावी लागेल. आणि त्यानंतरची स्टेप म्हणजे जेव्हा संयुक्त राष्ट्र आयोग
भारताला ही सूचना देईल की पाकिस्ताननी हे 2 काम केलेले आहेत, तेव्हा पुढची स्टेप भारताला उचलावी लागेल. म्हणजे भारतीय सेनेला तिथून बोलवण्याचं काम सुरू करावं लागेल आणि कालांतराने पूर्ण सैन्य वापस बोलवण्यात यावं लागेल. म्हणजे पहिल्या 2 स्टेप ह्या पाकिस्तानला करायच्या आहेत आणि त्यानंतर जेव्हा UN सांगेल तेव्हा पुढची स्टेप भारताला करायची आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे हा की जेव्हा या दोन्ही गोष्टी पूर्ण होतील तेव्हा स्थानिक लोकांच्या निर्णयावर ठरवल्या जाईल की हा प्रांत भारतात जाईल का पाकिस्तानात जाईल. अशा पद्धतीची कहाणी आहे POKची. ही माहिती तुम्हाला याच्या आधी माहिती होती का हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी सबस्क्राईबचं बटन दाबून सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन पण ऑन करून घ्या, कारण की भविष्यात येणारे व्हिडिओज नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला कळवण्यात येतील. धन्यवाद.